नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगारांना आता 30,000 रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहेत। हे 30,000 रुपये त्यांच्या कशासाठी जमा होणार आहेत तर या ठिकाणी पहा, त्यांच्या लग्नासाठी, पहिल्या लग्नासाठी पैसे जमा होणार आहेत। तर या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह दाखवत आहे की त्यांच्या पहिल्या लग्नासाठी हे 30,000 रुपये त्यांना भेटणार आहेत। या ठिकाणी पाहू शकतात, पहिल्या विवाहाच्या खर्चासाठी रुपये 30,000। तर या ठिकाणी पहा, कोणत्या बांधकाम कामगारांना हे 30,000 रुपये भेटणार आहेत, कधी भेटणार आहेत आणि ह्यासाठी अर्ज कसा करायचा आहे आणि कोणकोणते कागदपत्र लागतात हे संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर या ठिकाणी पहा, बऱ्या बांधकाम कामगारांनी याचा लाभ घेतलेला आहे। तुम्ही पण लाभ घ्या। तुम्हाला जर अर्ज करायचा माहीत नसेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा। ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण अर्ज कसा करायचा, काय करायचं आहे, ए टू झेड माहिती अगदी 5 मिनिटात सांगणार आहे। आणि हा 5 मिनिटं जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तुम्हाला संपूर्ण लक्ष देईल आणि हा अर्ज केल्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये हे 30,000 रुपये येतील। तर या ठिकाणी पहा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर ह्याचा अर्ज तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा, तुम्हाला ह्या अर्जाची PDF तुम्हाला पाठवून देणार आहे लगेच। तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा काय भरायचे की बांधकाम कामगाराची जी माहिती आहे ती भरायची आहे। सर्वात प्रथम लक्ष द्या, तुम्हाला इथं पहिल्यांदा जे कार्यालयाचे नाव दिलेलं आहे इथं तुम्हाला काही भरायची गरज नाही, तुम्ही भरायचे नाही। इथं तुम्हाला काही जिल्हा लिहायचं नाही, तुमचं कार्यालयाचं नाव लिहायचं नाही, अर्ज आवक दिनांक लिहायचा नाही, इथं काही लिहू नका, हे तुमचं काही गरज नाही, हे तुम्हाला लिहायचं नाही। फक्त जिथून पुढे लिहायचं तुम्हाला तिथून पुढे सांगतो, इथून पुढे तुम्हाला लिहायचं आहे। तुम्ही सविस्तर हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येणार आहे। नाहीतर तुम्ही कुठं बी काही लिहिताना आणि तुमचा अर्ज जे आहे ते रिजेक्ट होईल, तुम्हाला हे 30,000 रुपये भेटणार आहेत। हे काळजीपूर्वक एवढं 5 मिनिटाचा हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात बरोबर येणार आहे। तर या ठिकाणी पहिल्यांदा जे आहे ते अर्जदार, आता अर्जदार कोण असणार आहे की जे या ठिकाणी बांधकाम कामगार आहे, ते बांधकाम कामगाराचं ज्यांचं नाव नोंदणीमध्ये आहे ते या ठिकाणी अर्जदार आहे। त्यांचं पहिलं नाव या ठिकाणी लिहायचं आहे, त्यांच्या वडिलाचं नाव 2 नंबरमध्ये आणि आडनाव 3 नंबरमध्ये लिहायचं आहे। आता त्यांचा फोटो पण या ठिकाणी चिटकवायचा आहे। अशा प्रकारे लक्षात आलेलं आहे, तुम्हाला क्लिअर एकदम समजून सांगत आहे। तुम्ही हा व्हिडिओ अगदी सविस्तर पहा, पहिल्यांदा संपूर्ण तुम्ही माहिती पहा, नंतर हा अर्जसाठी मला कमेंट करा। तर हा पहा, अर्जदाराचे पहिलं नाव, वडिलांचे नाव, आडनाव आणि अर्जदाराचा फोटो, हे समजलं। आता या ठिकाणी पहा, त्यानंतर आपल्याला काय करायचं, या ठिकाणी बांधकाम कामगाराची नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे। ह्या रकान्यामध्ये बांधकाम कामगाराचा नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। परंतु तुम्हाला बांधकाम कामगाराचा नोंदणी क्रमांक तुमच्या प्रोफाईलवर किंवा स्मार्ट कार्ड भेटला असेल तर त्यावर तुम्हाला हा नोंदणी क्रमांक भेटून जाईल। आता त्या झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, या ठिकाणी पहा खाली नोंदणी दिनांक या ठिकाणी पाहू शकतात, जो नोंदणी दिनांक आहे तो नोंदणी दिनांक आपल्याला ह्या रकान्यामध्ये टाकायचा आहे। इथं नोंदणी दिनांक बरोबर टाका, त्यानंतर तुम्हाला नूतनीकरण दिनांक या ठिकाणी टाकायचा आहे। अशा प्रकारे आता हे पहा, नोंदणी क्रमांक, नोंदणी दिनांक आणि नूतनीकरण दिनांक हे तुम्हाला 3 ऑप्शन समजून गेले असतील। हे पण तुम्हाला तुमच्या स्मार्ट कार्डवरती किंवा प्रोफाईलमध्ये भेटून जातील। आता या ठिकाणी महत्त्वाची तुमची काही माहिती द्यायची आहे। या ठिकाणी तुमचा आधार कार्ड क्रमांक, या ठिकाणी तुमचा आधार कार्ड क्रमांक द्यायचा आहे। त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाका, चालू मोबाईल क्रमांक टाका, तुम्हाला त्यावरती मेसेज येणार आहे तुमचा अर्ज मंजूर झाला म्हणून आणि तुमचे पैसे बँकेमध्ये जमा करण्यात येणार आहेत म्हणून, अशा प्रकारचे मेसेज येतात। त्यामुळं या ठिकाणी तुमचा चालू मोबाईल क्रमांक या ठिकाणी द्यायचा आहे। त्यानंतर पहा, तुमचं पुरुष आहात का स्त्री आहात हे निवडायचं आहे। त्यानंतर विवाहित आहात का अविवाहित आहात हे निवडायचं आहे। त्यानंतर तुमचा जन्मदिनांक या ठिकाणी टाकायचा आहे, तारीख, महिना आणि वर्ष। त्यानंतर वय तुमचं किती भरतं हे या ठिकाणी टाकून घ्या। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो या ठिकाणी पहा, अर्जदाराच्या बँक खात्याचा तपशील हे संपूर्ण भरल्यानंतर तुम्हाला एक महत्त्वाचा बेसिक प्रश्न जो आहे तो अर्जदाराच्या बँक खात्याचा तपशील जो आहे तो महत्त्वाचा आहे, कारण की ह्याच बँकेच्या खात्याचा तपशील दिल्यानंतर तुम्हाला ह्याच बँकेमध्ये पैसे येणार आहेत। त्यामुळे हा जो आहे तो एकदम बरोबर भरायचा आहे। तर या ठिकाणी तुमच्या पासबुक जवळ घ्या, पासबुक जवळ घेऊन त्या तुमच्या बँकेचं जे काही नाव आहे ते या ठिकाणी टाका, बँकेचं नाव टाका या ठिकाणी। त्यानंतर शाखेचं नाव या ठिकाणी टाका, तसेच बँक शाखेचा पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर पहा, IFSC क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे। आता IFSC क्रमांक तुम्हाला कुठे भेटेल, तुमच्या पासबुकावरती IFSC क्रमांक भेटणार आहे। त्यानंतर IFSC क्रमांक लिहिल्यानंतर तुम्हाला तुमचा खाते क्रमांक या ठिकाणी लिहायचा आहे। खाते क्रमांक जो आहे ते बरोबर या ठिकाणी लिहायचा आहे, न चुकता थोडा पण एकही अंक चुकू देऊ नका, कारण की बरेच सारे जे आहे ते थोडा पण अंक चुकला तर तुम्हाला हे पैसे येणार नाहीत। बऱ्याच लाभार्थ्यांना या ठिकाणी एकही अंक चुकला तर त्यांच्या चुकीचे बँक अकाउंट दिल्यामुळं त्यांना हे पैसे येत नाही आहेत। त्यामुळं थोडा उशीर होऊ द्या, परंतु हे बँकेचं जे तपशील आहे ते बरोबर एकदम भरा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहायला तुमच्या लक्षात येणार आहे। त्यानंतर पहा, या ठिकाणी योजनेचा क्रमांक लिहायचा आहे। तर योजनेचा क्रमांक तुम्हाला माहीत नसेल तर मला कमेंट करा, तुम्हाला त्या कमेंटमध्ये देऊन टाकेल। त्यानंतर पहा, 2 नंबरला या ठिकाणी मागणी केलेली लाभाची रक्कम, तर या ठिकाणी जे आहे 30,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत। 30,000 अशा प्रकारे या ठिकाणी लिहायचे आहेत। 30,000 लिहिल्यानंतर तुम्हाला काय कागदपत्र जोडायचे आहेत, ती कागदपत्र कोणकोणती आहेत ते या ठिकाणी पहा। तर पहिलं कागदपत्र आहे या ठिकाणी पहा, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे ओळखपत्र, हे ओळखपत्र पण जोडलेले आहे या ठिकाणी करायचं आहे। त्यानंतर बँकेचे पासबुक पण जोडणं गरजेचं आहे। ते बँकेचे पासबुकचे झेरॉक्स काढा आणि ते या ठिकाणी
जोडून द्यायची. तुम्हाला नंतर येते रहिवासी पुरावा. आता रहिवासी पुराव्यामध्ये तुम्ही आधार कार्ड, पारपत्र, वाहन चालक परवाना, शिधापत्रिका, मागील महिन्याची विद्युत देयक किंवा ग्रामपंचायतीचा एक दाखला यापैकी तुम्ही कुठलंही देऊ शकतात. आधार कार्ड पण देऊ शकतात. तर हे 3 कागदपत्र तुम्हाला कंपल्सरी या ठिकाणी द्यायचे आहेत, म्हणजे द्यायचे आहेतच. आता हे कागदपत्र दिल्यानंतर तुम्हाला पुढं काही महत्त्वाची माहिती आहे या ठिकाणी पहा. ती म्हणजे 30,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी पहिल्या विवाहाच्यासाठी भेटतात. परंतु ह्यासाठी काय तपशील आहे तर या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचा विषय जो आहे तो या ठिकाणी पहा की विवाहित नोंदणी प्रमाणपत्र आणि प्रथम विवाह असल्याबाबतचं शपथपत्र असणं गरजेचं आहे. जर तुमचं पहिलंच लग्न असेल तर तुम्हाला हे 30,000 रुपये भेटणार आहेत पहिल्या लग्नासाठी, असं या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा हे जोडलेलं आहे की नाही या ठिकाणी द्यायचं आहे. त्यानंतर पहा तुम्हाला काय करायचं आहे, जे बांधकाम कामगार आहे त्यांचं या ठिकाणी सही घ्यायची आहे. सही किंवा ज्यांना अंगठा येत असेल, सही नसेल येत तर त्यांचा या ठिकाणी अंगठा असेल तर अंगठा पण तुम्ही घेऊ शकता. या ठिकाणी पहा अर्जदाराची सही किंवा अंगठा, तुम्ही सही बी करू शकतात किंवा जर अंगठा असेल तर अंगठा पण या ठिकाणी करण्याची गरज आहे. त्यानंतर पहा या ठिकाणी स्वतःचं या ठिकाणी ठिकाण लिहायचं आहे. जेही गाव असेल ते गावाचं ठिकाण लिहा. त्यानंतर तुम्ही कोणत्या तारखेला या ठिकाणी हा अर्ज भरतात तिथला या ठिकाणी दिनांक तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला हे संपूर्ण कागदपत्र भरायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला इथं खाली काही लिहायची गरज नाही आहे. तर अशा प्रकारे बांधकाम कामगारांनी संपूर्ण ही माहिती भरायची आहे. संपूर्ण माहिती भरून ह्याला तुमचं आधार कार्ड, रेशन कार्ड झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स, तुमचं बँक पासबुकची झेरॉक्स, तुमच्या जे बांधकाम कामगाराचं कार्ड आहे त्याचं कार्डचे झेरॉक्स, हे संपूर्ण कागदपत्र झेरॉक्स करून ह्या फाईलला जोडायचे आहेत. आणि ही फाईल जी आहे ती आपल्या जवळच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या ऑफिसमध्ये द्यायची आहे. त्या ठिकाणी दिल्यानंतर सर्व तुमचे कागदपत्र चेक केले जातील. तुमचे सर्व कागदपत्र बरोबर असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती जो मोबाईल नंबर तुम्ही लिहिलेला आहे या ठिकाणी मोबाईल नंबर जो लिहिलेला आहे ह्या मोबाईलवर तुम्हाला एक मेसेज येईल, तुमचा अर्ज जे आहे ते मंजूर झालेला आहे आणि लवकर तुमचे पैसे द्यायचे तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहेत. या ठिकाणी तुम्ही जो बँक अकाउंट तपशील दिलेला आहे त्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहेत. तर अशा प्रकारे संपूर्ण तुम्हाला जे आहे ते पैसे जे आहे ते जमा होतील. या ठिकाणी पहा बऱ्याच लाभार्थ्यांना पैसे जमा झालेले आहेत, ते पण तुम्हाला दाखवतो की कोणकोणत्या लाभार्थ्यांना हे पैसे जमा झालेले आहेत. तुमचे या ठिकाणी तुम्हाला कोणकोणत्या लाभार्थ्यांना पैसे जमा झालेत हे पण तुम्हाला दाखव. तर या ठिकाणी पहा बऱ्याच लाभार्थ्यांना जे आहे ते पैसे जमा झालेले आहेत. ते या ठिकाणी पाहू शकतात. या ठिकाणी 60,000, कुणाला 50, 5,000, 2,500, 60,000, 2,500 असे 5,000 भरपूर असे पैसे जमा झालेले आहेत. तर या ठिकाणी पहा ही जी आहे ती माहिती सगळी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या ऑफिसवर माहिती आहे. तर या ठिकाणी पहा अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती भेटली असेल की बांधकाम कामगारांना त्यांच्या पहिल्या व्यवसायासाठी 30,000 रुपये कशा प्रकारे भेटतात, त्याचा अर्ज कसा भरायचा ह्याची संपूर्ण ए टू झेड माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटलेली आहे. तुम्हाला ही थोडी पण माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मनामध्ये आणखीन काय प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला हा PDF अर्ज पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की विचारा. तुम्हाला PDFची लिंक भेटून जाईल, तुम्हाला तो PDF टाकून देणार आहे. संपूर्ण माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद,